मुख्यमंत्र्यांसमोर एक, शेतकऱ्यांसमोर वेगळं बोलतात. शक्तीपीठवरून लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचा सवाल. शिराळचे आमदार खासदारांनी भूमिका स्पष्ट करा, लाडक्या बहिणींच्या मताचा गैरवापर नको. शक्तीपीठ महामार्गाच्या वादांना आता राजकीय वळण घेतलंय. वाळवा आणि शिराळ तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी थेट लोकप्रतिनिधींना सवाल केला. सध्याचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर एक बोलतात आणि शेतकऱ्यांच्या तोंडावर वेगळंच बोलतात. लाडक्या बहिणींनी शेतकऱ्यांनी मत दिलं, त्याचा गैरफायदा घेऊ नका असं म्हणत आमदार खासदारांनी शक्तीपीठाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा जनता धडा शिकवेल. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाचा JR निघताच वाळवा तालुक्यातील शक्तीपीठ बाधित गावात अध्यादेशाची होळी झाली आहे. आता या लढ्यानं राजकीय वळण घेतलंय. संतप्त शेतकऱ्यांनी वाळवा आणि शिराळा तालुक्यातील लोकप्रतिनिधींना थेट सवाल केलाय. शेतकऱ्यांचा आरोप आहे, सरकारनं कोणतीही चर्चा न करता, प्रबोधन न करता अचानक JR काढला. हा मार्ग कशासाठी? फायदे तोटे काय? गावोगावी चर्चा करायला हवी होती. पूर्वीचा महामार्ग बदलण्याचं कारण काय? इथे जमीन सुपीक होती, मग इथे नापीक आहे का? आमची जमीन आमची आई आहे. ती काळी असू दे, गोरी असू दे, लंगडी असू दे, डोळे गेलेली असू दे, तिनं मला जन्म दिला, आम्ही तिला सोडणार नाही, अशी अर्थसाध शेतकऱ्यांनी घातली आहे. इथे सगळे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतातून नांगर फिरवण्याआधी चर्चा करायला हवी होती. त्रिशंकू सरकार बरं होतं असं म्हणत शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. लाडक्या बहिणींनी मतदान केलं, शेतकऱ्यांनी मतदान दिलं. स्वप्नात नाही एवढे तुमचे अवतार निवडून दिले, आता त्याचा असा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांवर फिरवू नका असा इशारा दिलाय. किती आमदारांच्या, किती खासदारांच्या जमिनी गेल्या, या लोकप्रतिनिधींची भूमिका गुलदस्त्यात आहे. माझ्या मते मुख्यमंत्री साहेबांच्या पुढे वेगळे बोलतात, इथे आमच्या पुढे वेगळे बोलतात. सर्व लोकप्रतिनिधींनी आपापली भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर शेतकरी ठरवतील लोकप्रतिनिधींबाबत काय निर्णय घ्यायचा. सरकारची ताकद मोठी आहे. डोंगर कपारीतून मार्ग न्या. आमच्या सुपीक जमिनी नकोत, आम्हाला पैसे नको, नोकरी नको, पर्यायी जागा नको. ही आमची जागा आम्ही सोडणार नाही. आता जमीन मागताय, महामार्ग गेला तर ऊस काढायला कुठं जाणार? शेतात तुकडे होणार, एक तुकडा पूर्वेला, एक पश्चिमेला. पाणी कसं येणार? आम्ही कुठे जायचं? मुख्यमंत्र्यांसमोर एक, शेतकऱ्यांसमोर वेगळं. हा आरोप आता लोकप्रतिनिधींच्या अडचणी वाढवणार आहे. भूमिका स्पष्ट करा, नाहीतर जनता धडा शिकवेल. हा अल्टिमेटम वाळवा शिराळ्यातील शेतकऱ्यांनी दिलाय. डोंगर कपारीतून मार्ग न्या, पण सुपीक जमीन नको ही मागणी. विशाल क्रांती वृत्तसेवा, सांगली. काहीच हरकत नाही, पण या सुपीक जमिनी, पानसर जमिनी कर्ज काढून लोकांनी स्कीमा घातलेल्या, हिची वाट लागणार सगळ्याची. आम्ही कुठं जाणार? पुन्हा महामार्ग जाऊन त्याच्या भोवतालची बी जमीन खराब होणार, त्याच्या पर्यायी रस्ता राहणार नाही. मग ऊस काढाय कुठलं जाणार? आम्ही तुकडे होणार, एक तुकडं पूर्वेला, एक पश्चिमेला. पाणी कसं नेणार? तिथं बऱ्याच अडचणी आहेत. याचा कसलाही अभ्यास न करता शासनानं ताकदीच्या जोरावर जो हा घाट घातलेला आहे शक्तीपीठ महामार्गाचा, हा कंप्लीट बंद करावा, रद्द करावा. आम्हाला कसलंही आमिष नको, तुमचं पैसे नको, नोकरी नको, जागा पर्यायी नको. आम्ही हाही जागा आमची सोडणार नाही. आणि त्यासाठी आम्ही हे जे अधिग्रहणाचा जे अध्यादेश काढलाय सरकारनं, ती जे आज कुडाळ ग्रामपंचायती पुढे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आज आम्ही त्याची होळी करत आहोत. त्याचा निषेध